प्रीमियर लीगच्या महाअंतिम सामन्यात तुमचा सगळ्यांचा हात जोडून अगदी मनाकाळजातून स्वागत. द ग्रेट ग्रँड फिनाले SSPM रवनाथ बनाम SSPM स्ट्रायकर्स. SSPM स्ट्रायकर्स कॅप्टन गौरव शेट्टी यांनी जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग. SSPM स्ट्रायकर्स संघाची सलामीची जोडी वैभव परबच्या नेतृत्वाखाली. गौरव शेट्टी आपल्या संघाक फायनल मध्ये पोहोचवून SSPM रवनाथ संघाचं आव्हान अंतिम फेरीपर्यंत ज्यांनी आणला तो गौरव शेट्टी संघाचं कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजून वैभव परब SSPM स्ट्रायकर संघाचं कॅप्टन. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सलामीची जोडी. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर सून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. SSPM षटकार. पहिल्याच चेंडूवर पाखरा आझाद केलंय तुला. पहिल्या चेंडूवर या षटकाराक आझाद केला षटकारासाठी. दुसरो चेंडू सन्मान देणारा फटको मिड ऑफच्या दिशेने एकेरी धावेसाठी वळवलेली पावला. विनय परब ज्याच्या नावामध्ये फक्त विनय असा, विद्या विनयने शोभते हा सुद्धा तुमका माहिती असा, पण क्रिकेटच्या मैदानावर मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये बॉलरला सन्मान देणारे बॅटर खूप कमी झाले. याचा कारण एक वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण स्वतः उघडा पडण्याची शक्यता असता. आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवर विनयने आदर न देता केलेलो मोठो प्रहार, पण त्यानंतर एकेरी धाव. सेन्सिबल क्रिकेट. 2 चेंडू 7 धावा. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. सगळ्यांचं लक्ष ज्या खेळाडूकडे लागलेलो असं वैभव परब महाअंतिम सामन्यात गोल्डन डकचं मानकरी. पहिल्या चेंडूवर विकेट. पहिल्या चेंडूवर प्राइज विकेट वैभव परब. आता घेतलेल्या वैभवच्या विकेटसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल SSPM मॅनेजमेंट कडून. काय या विकेटचा महत्व होता बघा समीर सर. एका विकेटसाठी 10,000 रुपयांचा पारितोषिक वैभव परब. आणि पहिल्याच चेंडूवर वैभव परब माघारी परतलो. क्रिकेटच्या परिभाषेत राहुल सरेका काय म्हटलं जाता? गोल्डन डकचो मानकरी. पण मालवणी भाषेत एका म्हटलं जाता दशावतारातलो एका प्रवेशाचो इंद्र. दशावतार नाटकात सुद्धा बऱ्याच नाटकामध्ये इंद्र ह्यो पहिल्या एका प्रवेशापुरतो असता, आणि तीच भूमिका यावेळी वैभव परबच्या नावे. विकेटचा पतन. पहिल्या चेंडूवर प्राइज विकेट संगम कदम. मॅन विथ गोल्डन आर्म जे का म्हटलं जाता, मिडास टच लाभलेलो खेळाडू संगम कदम ज्याचं नाव आजच्या दिवसात या संपूर्ण स्पर्धेत विशेष कामगिरी करून आपल्या नावाची छाप ज्यांनी या मैदानावर सोडली तर नाव म्हणजे संगम कदम. पहिल्या चेंडूवर षटकार मारलो विनयने. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. एकेरी धावेनेची स्ट्राईक रोटेट. पण त्या तिसऱ्या चेंडूवर तिसरो चेंडू घात वाराचो चेंडू ठरलेलो वैभव परबसाठी. पहिल्या चेंडूवर वैभव माघारी. आदरणीय कुलकर्णी सर यांचा मैदानाच्या दिशेने झालेलं आगमन. कुलकर्णी सर मनपूर्वक तुमचा स्वागत असा. मान्यवर कक्षामध्ये तुमका स्थानापन्न होण्यासाठी विनंती. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज धावबाद. एक धाव चोरण्याचा प्रयत्न इलो अंगलट, आणि 1 रन्स मिळवण्याच्या नादात अजून एका विकेटचा पतन. लागला अजून एक कलम. धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. मध्ये शाप होतो. शरीर रूपाने तुम्ही कलियुगात वावराक शकणार नाही.
आणि त्यानंतर देवतांका मिळालेलो उत्शाप होतो. जरी तुम्ही देवता शरीर रूपाने वावरा शकलात नाही तरी देवदूत म्हणून मात्र तुमचो अंश पृथ्वीवर वावर करू शकता. आणि देवतांचो अंश जो पृथ्वीवर देवदूत म्हणून वावरलो त्यांकाच पृथ्वी तलावर डॉक्टर्स म्हटला जाता. आणि त्यामुळेच हे डॉक्टर देवतांचा रूप, देवतांचा प्रारूप. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक रुग्णांका ज्यांनी जीवदान दिला, अनेक रुग्णांसाठी जे देवदूत ठरले, आजही कित्येक घरांमध्ये ज्या डॉक्टरांची देवदूत म्हणून अक्षरशः मनोभावे पूजा केली जाता. आदरणीय कुलकर्णी डॉक्टरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सर, मनपूर्वक तुमचा स्वागत असा. आणि तुमच्यासारखे डॉक्टर आजही या पेशाची उंची एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेलेले. आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य RS कुलकर्णी सर, तुमचा मनपूर्वक स्वागत SSPM प्रीमियर लीगच्या निमित्तान. आदरणीय डॉक्टर अरुण कोवाळे सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय डॉक्टर RS कुलकर्णी सर, माजी जिल्हा शल्य चिकित्सक यांचा मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया या स्वागतासाठी. हॅलो. SSPM प्रीमियर लीग 2025 उत्कृष्ट आयोजन यासाठी पंकज मोडक, गौरव शेट्टी सर यांच्या टीमसाठी एकूण 11,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र अंपायरच्या टी शर्टवरील चुकीच्या स्पेलिंगसाठी 2,000 रुपये मायनस 9,000 रुपयाचं पारितोषिक पूर्ण नियोजनासाठी. थँक्यू मॅडम. मला वाटतं त्या अंपायरच्या पाठीवरचा स्पेलिंग 100 वेळा त्या दोघांका लिहून सांगूया. त्या दोघांनी बरोबर लिहून दिलेला. मला वाटतं ही प्रिंटिंग मिस्टेक टी शर्ट प्रिंटरवाल्यांची असतली. चॅलेंज ओव्हर कोण स्वीकारतलो ह्या चॅलेंज? या ओव्हरमध्ये 10 धावा करण्याचा चॅलेंज असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाले 9 आणि या 9 धावांसाठी 2 महत्वाचे विकेट. वैभव परब आणि विशाल सावंत. गोविंद साईल आणि विनय परब ही जोडी मैदानावर. एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा आणि चॅलेंज ओव्हरसाठी अमित नाईक बॉलिंग मार्कवर. लोअर फुल टॉस. परत एकदा फिल्डरला पडलेला भॉक. चुलीतून गेलेलो चेंडू वायलातून बाहेर पडलो. एकेरी धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. आता चूल म्हणजे काय, वायल म्हणजे काय, न्हाणी म्हणजे काय, पाटलादार पुल्लादार ह्या नवीन पिढीक समजावून सांगण्याचे काळ इलेलो असा. कारण प्रत्येकाच्या घरात आता किचन झाले आणि गॅसचे शेगडे सुद्धा झाले. काही जुने शब्द मालवणी भाषेतले, कोकणी भाषेतले, अगदी पारंपरिक शब्द कॉमेंट्रीच्या माध्यमातून काय होईना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझ्या वतीन. पंचांचो इशारा येलो वाईड बॉलचो. अवांतरच्या स्वरूपात अजून 1 रन. आयत्यार कोयतो ज्याका म्हटलो जाता तो आयत्यार कोयत्याचो 1 रन. गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. धावसंख्या 1-1 11 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही पहिली इनिंग. पहिली बॅटिंग करताना SSPM स्ट्रायकर संघ SSPM रवळनाथ संघासमोर. लोअर फुल टॉस. अजून एक एक्स्ट्रा बॉल होऊ शकलो असतो. शेवटच्या क्षणी विनयच्या टी शर्टचा चुंबन घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन. पंचांची करडी नजर असा. खास करून आमचे 4ही पंच प्रजेश रावले, मयूर पेडणेकर, सनी भिसे, नितीन जबडे हे 4ही कॅप आमच्या पंचांचा मनपूर्वक स्वागत असा. सुंदर कामगिरीसाठी मनपूर्वक आभार सुद्धा. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचो इशारो. परत एकदा वाईड बॉल. आता मात्र चर्चा होतली विकेट किपर आणि अमित नाईक या दोघांच्या दरम्यान. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठमोठे स्पर्धा खेळले जातात. 5 लाखाची स्पर्धा आताच 11 ते 15 मार्च मिठबाव मध्ये असा. 10 लाखाची स्पर्धा 26, 27, 28, 29 मार्च गोव्यामध्ये असा. या सगळ्या स्पर्धांमध्ये तुमका मालवणी कॉमेंट्री तर ऐकाक मिळतली, पण त्या सगळ्या स्पर्धांमध्ये एका नावाची चर्चा असता. त्या नावाबद्दल बोलूया आपण यावेळी. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगचा कपडा वरसून बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. हम है बाकी सब पानी कम है. SSPM षटकार. धावसंख्या 18 रन्सावर.
परत एकदा विनय परब संघाचो तारणहार ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी सगळी सूत्र आपल्या हातात घेताना लॉफ्टेड शॉट ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला क्लिअर करून चेंडू घोषित क्षेत्रात आदळल्यानंतर परत एकदा मैदानावर दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला धावचित करण्याची संधी डायरेक्ट हिट होती गरजेची पण 2 धावा अगदी सहज पूर्ण अगदी चप्पल रनिंग बिटवीन द विकेट वेगवान रनिंग बिटवीन द विकेट ज्या वेगामध्ये किचन मध्ये ठेवलेल्या दूध ओतू जाताला या कळल्याबरोबर खळ्यातली महिला ज्या वेगान खळ्यातून किचन पर्यंत पोचता त्या वेगान पोचलेलो बॅटर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन 2 धावेनिशी धावसंख्या 20 धावा पहिल्या इनिंगचो खेळ प्रगतीपथावर एका बाजून विनय परब खिंड लढवताना आपले 2 सलामीवीर धारातीर्थी पडल्यानंतर संघाची सूत्र आपल्या हाती घेऊन विनय ही आडवी बॅट शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या मागे टप्प पडल्यानंतर चेंडू घोषित क्षेत्रात पंचांचो इशारो 2 धावेचो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गोय राज्यातल्या ह्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एका नावाची चर्चा होता सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोय राज्यातले काही नामवंत क्षेत्ररक्षक आणि या नामवंत क्षेत्ररक्षकांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ असतात 2 खेळाडूंमध्ये आणि त्याच्यातला एक नावाचा अक्षय घाटवळ शिरोडा आणि त्या यादीत असणारा दुसरा नावाचा प्रजेश रावले कट्टा जो प्रजेश सध्या मैदानावर पंचगिरी करता एकदा टाळी वाजव या प्रजेश रावलेसाठी बेस्ट फिल्डर ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर प्रजेश रावले आणि असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेसाठी पंचांसाठी नेमणूक केली एसएसपीएम मॅनेजमेंटने आणि त्यासाठी एसएसपीएम मॅनेजमेंटचे मनपूर्वक आभार अजून एक दुहेरी धावेचा फटको विनय परब राहुल सर ज्या प्रकारे विनय मैदानावर जबाबदारी घेऊन खेळता कौतुक असा विनयचा कारण विनयला माहिती असा प्रत्येक चेंडूवर षटकारांची गरज नाही असा विकेट स्वस्तात गेले एक भागीदारी गरजेची 2 षटकांची सांगता चॅलेंज ओव्हर मध्ये 15 धावा कुठले गेले त्यामुळे अधिक 7 धावा या ओव्हरीमध्ये तब्बल 22 धावा ऍड झाले आणि त्यामुळे एकूण धावसंख्या स्थिरावली 31 धावा 2 षटकांची समाप्ती विनयचा कौतुक असा षटकार मारल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्यांनी दाखवला कारण त्याका सुद्धा ती मालवणी म्हण माहिती असा काय असा ती मालवणी म्हण वसा वसा खाणा आणि मसनात जाणा त्यामुळेच विनयने षटकारानंतर एकेरी दुहेरी धावांवर सेन्सिबल क्रिकेटचा प्रदर्शन घडवला 31 धावा 2 षटकामध्ये 15.5 ची सरासरी तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर संगम कदम परत एकदा डोळ्यासमोर ऋषी कपूर उभं राहतलो बोल राधा बोल संगम होगा की नहीं एकेरी धाव हुक कट सारखे काही फटके क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा असतात आणि कॅरमच्या बोर्डवर सुद्धा असतात पण कॅरमच्या बोर्डवरचो रिबॉन्डचो फटको जो क्रिकेटच्या मैदानावर नसता तो फटको तुमका आता बघूक मिळालो या पडवेच्या एसएसपीएम प्रीमियर लीगच्या मैदानाचा वैशिष्ट्य असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली काही मोजकी मैदाना अगदी त्या मोजक्या मैदानामध्ये या मैदानाचा सुद्धा समावेश केला जाता एकेरी धावेनिशी 32 धावा संगम कदमचो वेगवान चेंडू दिशेपासून भरकटलेलो दिशा चुकली आणि दुर्दशा झाली एक सिंगल एकेरी धावेनिशी धावसंख्या 3-3 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मालवणी भाषेत तिरियेचो डबल गेम संगमचो चेंडू नटराज शॉट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन विनयच्या बॅट मधून बाहेर पडलेलो 1 रन जो नटराज शॉट बघितल्यानंतर आताच्या काही प्रेक्षकांका रोहित शर्माची आठवण येतली काही जुने प्रेक्षक मैदानावर त्यांना नटराज शॉट म्हटल्यानंतर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराची आठवण होतली पण यो नटराज शॉट क्रिकेटमध्ये कोणी आणलो भारतीय संघाचे कॅप्टन कपिल देव निखंजे यांनी तोच नटराज शॉट विनय परबच्या बॅट मधून एकेरी धावसंख्या 34 शॉट मिड विकेटवर क्षेत्ररक्षण धावचित करण्याची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा काय झाला या चेंडूवर पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा आणि तिसरो पंच सगळा बघतलो सगळा पडताळून बघतलो लगतदार हिशेदार पोट हिशेदार हेंका बोलवतलो यादी घालतलो पंच यादी घालतलो आणि त्यानंतर 7-12 नोंद करतलो काय असतली नोंद 7-12 या चेंडूची रनआउट की 1 रन अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर तोपर्यंत डीजे हॅलो
जिल्ह्यातली अनेक क्रिकेटची मैदानं गाजवणारा सुद्धा एक खेळाडू मैदानावर असा आणि त्या मैदानावरच्या खेळाडूवर जबाबदारी असा पंचगिरीची. एकदा टाळ्या वाजवूया वेंगुर पराडचे सुपुत्र नितीन जबडे सरांसाठी. क्रिकेटच्या मैदानावर जखमी झाल्यानंतर एक डोळो ज्यांचं जायबंदी झालो पण तरी सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम त्यांना क्रिकेटच्या मैदानापासून लांब ठेवू शकला नाही. नितीन जबडे सर तुमका सुद्धा आमचं मानाचं मुजरो असा SSPM च्या वतीन सलाम असा. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट मिड विकेटवर परत एकदा क्षेत्ररक्षण संधी होती रनआउटची नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. विनय परबला नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन धावपात करण्याची संधी. परत एकदा जखम मांडियेक आणि मलाम शेंडियेक या मालवणी म्हणीची आठवण. एकेरी धावेनिशी धावसंख्या 36 धावा हिस्टॉरिकल फिगर असा 36 धावा. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या खेळाडूंका हे 36 रन्स करूक वेगवेगळो कालावधी लागलो. ते 36 रन 3 डझन स्कोर बोर्डवर. लोअर फुल टॉस मिड ऑफच्या दिशेन 36 रनचा नंतर 1 रन धावसंख्या 37. हेच ते 36 रन जे पूर्ण करण्यासाठी युवराज सिंगला फक्त 6 चेंडू लागले. हेच ते 36 रन जे पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ ऑल आउट झालो. हेच 36 रन पूर्ण करण्यासाठी सुनील गावस्कर सरांका 60 ओव्हरची अख्खी मॅच खेळायची लागली. ते 36 रन हिस्टॉरिकल फिगर. त्यानंतर एक सिंगल धावसंख्या 37 सबमरीन डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर खाली राहणारो विनय या चेंडूकडे बघत राहता या खेळपट्टीच्या प्रारूपाकडे बघत राहुलो. चेंडू राहुलो डॉट. मालवणीतलो पोलांडो कुआंडो पडसार चेंडू समाप्त. मालवणीतलो अडसार हे शब्द तुमका सगळ्यांका माहिती असा पण पडसार या चेंडू या शब्दावर सुद्धा विचार करणं गरजेचं असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कुंगे सध्या ओस पडत चाललेले कारण सिंधुदुर्गच्या युवकांनी शेतीकडे फिरवलेली पाठ. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवकांनी शेतीकडे फिरवलेली पाठ आणि त्यामुळे बरेचसे मळे हे पडसार होत चाललेले आणि हे पडसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भविष्यातली चिंता बनलेली गोष्ट असा. या गोष्टीकडे सुद्धा आपण नक्की लक्ष देऊया. समाप्त झाली 3री ओव्हर. धावसंख्या 37. 12 चेंडू बाकी. उरलेल्या 12 चेंडू मध्ये कितपत टार्गेट जमताला बघूया डीजेच्या गाण्यानंतर. दिसतात ह्या आमच्या आई दुर्गेचा रूप असा. ह्या आमच्या आई सरस्वतीचा रूप असा. हे आमचे भविष्यातले डॉक्टर असत. या सगळ्या महिला वर्गाचा माता भगिनींचा मनपूर्वक स्वागत असा. SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 ह्यो रणसंग्राम आणि रणसंग्राम दी ग्रेट ग्रँड फिनाले. धावसंख्या स्थिरावली 37. शेवटचे 12 चेंडू. बॉलिंग मार्कवर नवनीत पुजारे. नवनीत किती सुंदर नाव असा नवनीत. अगदी शाळेत असल्यापासून आपण सगळ्यांनी ह्या नाव वाचलेला असा ऐकलेला असा. राहुल सर नवनीत पण नावाचा अर्थ काय असा. नवनीत म्हणजे लोणी. कोण चाकतलो आज लोणी. बॉलिंग मार्कवर नवनीत आणि सायकरांच्या दिशेन गोविंद साईल. गोविंद म्हणजे श्रीकृष्णाच्या आवडीचा लोणी. पण यावेळी नो चेंडू पंचांचो इलो इशारो. नो बॉल. पंचांनी दिलो नो बॉल आणि नो बॉलचे बदललेले नियम असत. प्री हिटचा इशारा सुद्धा. साधे सोपे नियम प्री हिटच्या चेंडूसाठी. बॅटर नॉट आउट असलो तरी नॉट आउट, आउट असलो तरी नॉट आउट. मालवणी भाषेतली एक सुंदर म्हण जी प्रसिद्ध असा नो बॉल साठी. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. नो बॉलची डिलिव्हरी, प्री हिटची डिलिव्हरी. उघडा डोळे, बघा नीट, पुढचो चेंडू प्री हिट. कारण नो चेंडू कधीही एकटो येणार नाही. तो येता गोयच्या किनाऱ्यावर हातात हात घालून फिरणाऱ्या रशियन जोडप्यासारखो जोड्यानी येताना बरोबर प्री हिट घेऊन. तिसऱ्या पंचांचा इशारो नो बॉल.
नितीन जबडे सर, ज्यांचा आपण मगाशी नामोल्लेख केला होता, नितीन जबडे सर त्यांच्या भूमिकेत. आणि या प्रीतच्या चेंडूवर पाठभर वळ, विनय परबच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. आपण बोला तो बोला 50 तोला SSPM सिक्सर. पंचेचाळीस धावा. ओले ओले ह्या गाणं जणू काय सध्या विनय साठी, विनय नावातलं विनय त्यांनी पूर्णपणे बाजूक ठेवलेलो असा. नावाचा अर्थ तो मॅच संपल्यानंतर सांगित, पण सध्या अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स. ऑप्शनच्या बाहेर परत एकदा खराब चेंडू, खूपच खराब गोलंदाजी. ऐन मोक्याच्या क्षणी दिशाबद्ध गोलंदाजीची गरज असताना वारंवार फुटफॉलचे नो बॉल. परत एकदा पंचांचो इशारा होईल नो बॉलचो. परत एकदा ती सुप्रसिद्ध मालवणी म्हण आठवतली, नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वड्याचा पीठ तेल नाटा तुटीचा असता, तेव्हा धू किती जरी लाडकी असली तरी तिका कायलीकडे बसवून चालणार नाही. 46 लायसन्स टू किल, फ्री हिट. विनय परब, वैभव परब बाद झाल्यानंतर सगळी जबाबदारी ज्यांनी सांभाळली. लपटेड शॉट लॉंगॉनच्या कपडावरसून चेंडू बघता बघता सीमारेषा पार. गया, बाय बाय, टाटा, गुड बाय, खतम. SSPM सिक्सर. लोअर फुलटॉस, सन्मान दिलेलो फटको, मऊ थै खो आणि कठीण थै देव या मालवणी म्हणीची आठवण झालेली चूक आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावसंख्येत. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीचा रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेनिशी धावसंख्या शार्दूल ठाकूरच्या जर्सी क्रमांकावर 54 रन्सावर. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शार्दूल ठाकूरची जर्सी क्रमांक आठवण्याचं कारण असा, 54च्या आधी त्याच्या पाठीवर होती जर्सी क्रमांक 10 आणि त्या 10 जर्सी क्रमांकाचा एक वेगळा इतिहास असा. हे सगळं इतिहास भूगोल सांगण्यासाठी आज वेळ कमी सो परत कधीतरी नक्की भेटूया. धावसंख्या 54 धावा आणि हो डॉट बॉल, जो डॉट बॉल या पूर्ण इनिंग मध्ये खूपच दुर्मिळ. फक्त 4 डॉट बॉल आतापर्यंत. नवनीत पुजारे बॉलिंग मार्कवर. इनिंगची सांगता करणारो शेवटचा चेंडू उडालो कारंजो, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. कपडावर घेतलेले हात, रविवारच्या बाजारात जाऊचा, माशाचो बांगडो घेवचो, कॅरी बॅग उघडूची आणि जर ती कॅरी बॅग फाटलेली असली तर तो बांगडो कॅरी बॅगला स्पर्श न करता जसो जमिनीच्या दिशेने येतलो अगदी तसोच ह्यो चेंडू वरसून इलो. गौरवच्या पिशीएक स्पर्श न करता जमिनीच्या दिशेने गेलो. लाखाचे खाक आणि फिल्डरांत केला भॉक. हॅलो सर, या सामन्यात थर्ड अंपायर म्हणून जे काम पाहतायत नितीन जबडे सर यांच्यासाठी SSPM मेडिकल कॉलेजकडून सन्मानपूर्वक 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. या सगळ्या बक्षीसदात्यांचे आभार असत आणि मनपूर्वक धन्यवाद गौरव सर तुमचे असत. या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही मला संधी दिलात. समालोचन कक्षामधून मालवणी भाषेचा प्रचार प्रसार करण्याचा थोडासा भाग्य माका लाभला. सोबत गणेश राऊळ सुद्धा उत्कृष्ट स्कोरर म्हणून मोठमोठ्या स्पर्धांचा त्यांनी गुणलेखन केला. आणि या स्पर्धेच्या निमित्तान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रत्नांबद्दल बोलण्याची माका संधी मिळाली. आणि या सगळ्या खेळाडूंचा खेळ अगदी जवळसून बघण्याची माका संधी परमेश्वरान दिली. आणि तो खेळ या माईकच्या रूपान तुमच्या समोर मांडण्याचा मी केलेलो प्रयत्न. शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेन, मिडॉन आणि डीप स्क्वेअर लेग अशा 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. SSPM चौकार, मालवणीत सांगाचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत.
59 ही धावसंख्या. गौरव शेट्टी आणि पंकजी मोडक माझ्या या दोनही मित्रांचे मनपूर्वक आभार असत की या स्पर्धेसाठी तुम्ही नका समालोचक म्हणून संधी दिलात. संध्याकाळच्या सत्रामध्ये बांदा नगरीमध्ये राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आणि या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेसाठी सुद्धा तुमका सगळ्यांका आग्रहाचा निमंत्रण असा निवेदक म्हणून थैसर थैल्या आयोजकांनी माका दिलेली संधी असा. लॉफ्टेड शॉट लॉंगांच्या कपडावरसून काय ती बॅट आणि काय ती बॅटिंग समद कसं ओके मध्ये हाय. SSPM सिक्सर. करताना SSPM स्ट्रायकर संघ अप्रतिम कामगिरी. वैयक्तिक 46 धावसंख्येवर विनय परब. अर्धशतकाची संधी विनय तुझ्यासाठी. लोअर फुल टॉस ड्राईव्हचा फटको 1 धाव. वैयक्तिक 47 धावसंख्येवर विनय पोचलो. आणि आतापर्यंत SSPM रवळनाथ संघाची राहुल साहेब अवस्था अशी झालेली असा अभ्यास केलो वैभव परबाचो आणि पेपर इलो विनय परबाचो. पहिल्या चेंडूवर वैभव परब बाद झालो पण ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या बंधुराजान किल्लो लढवलो कोंडाणो स्वराज्यात आणलो अगदी तशीच कामगिरी वैभव परब माघारी परतल्यानंतर विनय परब मैदानावर करताना. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कारण छत्रपती शिवाजी महाराज ही पुस्तकात ठेवण्याची गोष्ट नाही तर ती मस्तकात असण्याची गोष्ट असा आचार विचारात आणण्याची ती गोष्ट. आणि छत्रपती शिवाजी महाराज या नाव घेऊन आपण जगाक शिकलो वावराक शिकलो ते आपले राजे ज्यांची जयंती आपण उत्साहात साजरी केली. लॉफ्टेड शॉट कव्हरच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली एक साधो सोपो झेल जमनिक दान. तिसऱ्या रनचा तो प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. या 3 धाव्यानिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 69. 69. एक साधो सोपो झेल फिल्डर कडसून जमनीक दान झालो. देव देता आणि निरांकार पाठ घेता या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण इली. 69. 69 आपल्या वैयक्तिक 47 धावसंख्येवर. पाटील साहेबांकडून 500 रुपये अर्धशतकासाठी बक्षीस विनय तुझ्यासाठी. अजून एक फटको लोगांच्या दिशेने लोगांच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. पकड़ने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. हाफ सेंचुरी पूर्ण. विनय परब साठी एकदा करूया टाळी यांचो गजार. 21 चेंडू 1 चौकार 6 षटकार 252 तो स्ट्राइक रेट 53 वैयक्तिक हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. लॉफ्टेड शॉट विकेट कीपर चेंडूच्या खाली आणि यावेळी मात्र घेतलेलो झेल. श्याम सुंदरने शेवटच्या चेंडूवर टिपलेलो झेल पण शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण. विनय परबचा इनिंग पूर्ण 75 धावा पाऊण शतक पूर्ण झाला. हॅलो सर, विनय परबच्या बहारदार अर्धशतकासाठी SSPM मॅनेजमेंट कडून 5000 रुपयाचं पारितोषिक. विनयच्या अर्धशतकासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक. एकदा टाळ्या वाजवूया विनय परबसाठी. आपण बघतो SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये SSPM स्ट्रायकर संघाने धावा जमवले 75. 76 धावांचा पाठलाग कसं होतलो या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर समीर राणे सर आणि कृष्णा देवजी सर. तोपर्यंत या संपूर्ण स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मला समालोचनाची संधी दिल्याबद्दल SSPM मॅनेजमेंट पंकज मोडक गौरव शेट्ये SSPM मॅनेजमेंटचे सगळे सदस्य या सगळ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि या स्पर्धेतून थांबतोय रजा घेताय. मालवणी भाषा थोडीशी तिरकस चालणारी एखादो शब्द जर इकडचो तिकडे गेलो असत तर मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करताय पण जाता जाता एकच सांगताय आय एम ओनली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय से नॉट ॲट ऑल रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू अंडरस्टँड. थांबतोय. धन्यवाद. जय हिंद. जय मालवणी. जय मालवणी. जय थै मालवणी.
आपण या आमच्या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आपला सन्मान करतोय. पंकज मोडक सर, आपण या ठिकाणी बादल सरांचा आपण सत्कार करतोय, कारण अगदी वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही खर्च केला त्याबद्दल सर आपले लाख लाख धन्यवाद असतील. आणि सर तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, विनंती म्हणावी लागेल सर, पुढच्या वर्षी 4थ्या पर्वात सर आपण या स्पर्धेसाठी संपूर्ण 5 दिवस यावं असे आमची आयोजन कमिटीकडून तुम्हाला विनंती आहे. सर आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलात त्याबद्दल SSPM मॅनेजमेंट कडून आपले लाख लाख धन्यवाद. मेगा फायनल सामना SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरं पर्व नेटनेटकर नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजना अंतर्गत चालू असणारे हे सर्व सामने आपण या मैदानावरती पाहतोय. सर्वच संघ एकूण 8 संघ या स्पर्धेत दाखल झाले. एकामेकावरती कुरघोडी करत विजय पराजय करत मेगा फायनल 2 संघादरम्यान आपण पाहतो या मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूने विचार केला SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघ, तर एका बाजूने SSPM रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ. रोमांच थरार, बदल आलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सप्तकाचा भेद करणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच SSPM प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय, अनुभवतोय. अगदी मेगा फायनल सामना याच साठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड व्हावा. शेवटचा सामना मैदानावरती आपण पाहतोय 2 संघादरम्यान. 76 धावांचा पाठलाग, 30 चेंडू 76 धावांचा पाठलाग मैदानावरती कशा प्रकारे असेल, धावा रोखल्या जातील की टोकल्या जातील हे सांगण्यासाठी पहिल्या 2 षटकांसाठी मी मराठी समालोचक समीर राणे पुन्हा एकदा स्पर्धेत तुम्हा सर्वांना प्रेमाचा नमस्कार. गोलंदाज सज्ज झालेत. वैभव परब पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती सर वैभव परब, स्ट्राईक एंड वरती फलंदाज कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धावाला. ज्यावेळी आपण मैदानात पाहतोय धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु ज्यावेळी शेवटच्या सामन्यात बहुधा सूर्यास्ताच्या वेळी आपण नाणेफेक जिंकतो त्यावेळी कुठेतरी क्षेत्ररक्षण करणे चुकीचं ठरतं, परंतु प्रवाहाच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला गेलाय. परंतु हा निर्णय घेतलेला यशस्वी करून दाखवायचा. क्षेत्ररक्षक गोविंद साहिल, दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. ज्या ठिकाणी 2 ते 3 धाव होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी 1 धाव खर्च केले गेले. 2 चेंडूंचा खेळ माघारी, सांघिक धावफलक फक्त 1 धाव धावफलकावरती. पाठलागाला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय मैदानात 76 धावांचा पाठलाग. यावेळी 76 धावांच्या पाठलागाला गवसणी घालायची आहे. स्ट्रायकिंगवरती गौरव शेट्टे सर यांच्याकडून खूप आशा आहेत. गौरव शेट्टे सर स्ट्रायकिंगवरती. यावेळी मात्र चेंडूवर फटका खेळावा की चेंडू सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीत यावेळी फलंदाज आढळून आले. गौरव शेट्टी चेंडू मात्र अखेरच्या क्षणी यष्टीरक्षक विनय परबच्या हातात, ज्याने अर्धशतकी फलंदाजी केली, तर विनय परबच्या हातात चेंडू सुपूर्त झालाय. तब्बल 30 चेंडू मैदानात थांबलाय विनय. पहिला चेंडू विनयने बॅटवर घेतला होता, शेवटच्या चेंडूवरती विनय बाद झाला, परंतु मैदानात आज विनय आणि विनय पाहायला मिळतो. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू पुन्हा एकदा निशब्द करणारी गोलंदाजी वैभव परब सर. फलंदाजीत चमक दाखवू शकले नाही आहेत, परंतु गोलंदाजीच ती कामगिरी स्वतःच्या पायाला दुखापत असून देखील मैदानात एक जोखीमपूर्वक कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव धावफलकावरती. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी हा कोटप्पा चेंडू होता, त्याच्यावरती डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, आलाय चौकार. पाच धावा धावफलकावरती. यावेळी पुढे सरसावट टोलावलाय फटका. गौरव शेट्टीच्या बॅटमधून फटका सजलाय. 1 धाव घेतली गेली आहे. एका धाबेने पहिल्या षटकाचा खेळ माघारी. 6 धावा धावफलकावरती. आताचा सामन्याचा विचार केला 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 धावा करायच्या आहेत, म्हणजे 24 ला 70 करायचे आहेत. 24 चेंडू 70 धावांची गरज आहे.
एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. सलामीची जोडी आपण पाहतोय श्याम सुंदर त्यांच्या जतीने गौरव आणि श्याम सुंदर दोघांमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ती क्षमता यावेळी मैदानात पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या आक्रमणावरती कोणावरती भारी भक्कम विश्वास चलाकी तर दाखवली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. वैभवचं षटक हाताळून झालंय त्यामुळे पार्ट टाइम गोलंदाज कोणाचा वापर केला जाईल का नाही. विनय परब सर आलेत. ज्या विनय परबने सुरेख फलंदाजी केली आहे यावेळी जबाबदारी आहे चॅलेंज ओव्हर आहे. या षटकात 10 धावा मी ठोकणार हा इरादा दाखवून दिलाय फलंदाजांनी. ज्याप्रमाणे विनयने फलंदाजी केली ती फलंदाजी यावेळी सत्यात उतरली तशीच फलंदाजी गौरवच्या बॅटमधून अपेक्षित आहे गरजेची आहे मैदानात. सुरेख कामगिरी मैदानात आपण पाहतोय. दोन्ही संघ एकमेकांवरती कुरगोडी करत क्वालिफायर 1चा सामना खेळला होता. एसएसपीएम स्ट्रायकर संघ पराजयाची धूळ चाकावी लागली. पुन्हा एकदा मेगा पॅनल मध्ये त्याचा बदला घेतला जाईल का. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास घोषांकी चित्रात झालाय. आवाज मोठा धावांसाठी तोटा आहे. 2च धावा मिळतील आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 8 धावा 8 धावा धावफलकावरती घेतल्या गेल्या आहेत. कामगिरी मैदानात आपण जर पाहिली तर सुरेख कामगिरी असेल. यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील सुरेख फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने विचार केला धावांचा पाठलाग करायचे आहेत. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 76 धावांची गरज आहे. आता मात्र 23ला 68 करायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती गौरव शेट्टी सर फलंदाजी करत असताना गोलंदाज विनय परा फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती सजलेला हा फटका जो मिड विकेट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाकर्मी झालेला पंबलिंग चेंडू मात्र 2 पायाच्या मधून फरार झालाय. आलाय चौकार. मोठा आहे परंतु हे मोठं आव्हान सहज सोपं करून दाखवावं लागेल. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. यावेळी पुढे सरसावत पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. परतीची फेक परंतु मात्र ज्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरून कॉल आला होता नकार दिलाय गौरव शेट्टीने. 1च धाव घेतली आहे कारण चेंडू हा वैभवच्या हातात होता त्यामुळे सहजासहजी दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. एका धावेने सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सामन्याचे पंच मयूर पेडणेकर प्रजेश रावले त्यांच्या साथीने सनी भिसे सर त्याचप्रमाणे नितीन जबडे सर हे देखील पंचगिरीचा आपल्याचे ऑफिशियल्स आहेत. यावेळी जागा बनवून खेळलेला फटका टेनिस क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पॉईंटच्या डोक्यावरून टोलला फटका धाव घ्यावी की नकार द्यावा या परिस्थितीत 3री धाव देखील घेतली गेली आहे. तीन धावांनी सांघिक धावफलक 16 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला तुमच्या कानापर्यंत आवाज येत नाहीये. शिवा काका तुमच्यासाठी खूप सारी स्तुती सुमन वाहत आहेत. तुमच्याकडून जेवढे यावेळी मोठा फटका तर आलाय गौरव शेट्टीच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळते. अप्रतिम झेल टिपला गेलाय. गडी होईल बाद. या षटकात चॅलेंज केलं गेलंय. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसतं आणि जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते ना ती गोष्ट आयुष्यात तुम्हाला चेंज करते आणि ते चॅलेंज सहज स्वीकारलंय विनय परबने आणि त्या या सामन्याचं कलटणी ठरणारं हे षटक आहे. आतापर्यंत या षटकात 9 धावा 10 धावा बनवल्या गेल्या. चॅलेंज तर पूर्ण केलं गेलंय परंतु ज्याने चॅलेंज केलं होतं त्याला तंबूचा रास्ता देखील दाखवण्यात आलाय. शेवटचा चेंडू त्याच्यावरती सजलेला हा फटका आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा 12वा क्षेत्ररक्षक मत्तीला आलाय. म्हणजे यावेळी पाहावं लागेल एसएसपीएम स्ट्रायकर संघाचा जर विचार केला तर आमच्या शिवा सावंत काकांनी त्या ठिकाणी मात्र अदृश्य रूपात काही क्षेत्ररक्षक उभे केले आहेत आणि ते यावेळी मदत करताय स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला आणि शिवा सावंत काकांचा दबदबा आहे मैदानात. 6 धावा वाढतील
सांघिक धावफलक 18 धावा म्हणजे 24 धावा धावफलकावरती होतील, प्लस जातील 6 धावा, 24 धावा धावफलकावरती. म्हणजे विजयासाठी 18 चेंडू आणि 52 धावांची असेल गरज. 18 चेंडू 52 धावा. तोपर्यंत मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल. आपण पाहतोय SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवेची मानाची अभिमानाची स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली ही स्पर्धा. या स्पर्धेत मी समालोचक समीर राणे मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण SSPM मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे वैभव परब, गौरव शेट्टे सर, पंकज मोडक व अमित काराणे व सर्वांचे, त्याचप्रमाणे दत्ता गावडे यांचे देखील, त्याचप्रमाणे आमचं संपूर्ण पंच पॅनल, आमचे स्कोरर गणेश राऊळ यांच्या वतीने या स्पर्धेतून मी या वर्षापुरती रजा घेतोय. भेटूया पुन्हा एकदा चौथ्या पर्वात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. इस बार गेंद को ऊपर पीछे रखा, बिल्कुल गेंद निकली लाइन पर, विकेट कीपर के हाथ में मैदान पर. अंतिम 17 गेंदों का मैच में खेल बचा हुआ और कहीं ना कहीं यहां से प्रेशर बनेगा कि अब 75 का पीछा करते मात्र 24 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में. पैबा का विकेट 0 पर निकला, उसके बाद की कहानी कुछ अलग रही मैदान में. और इस बार खींचकर खेला, हवा में गेंद निकली, खुद गेंदबाज है वहां पर और वो सफलता मैदान में, और एक विकेट निकला मैदान पर. आज बैटिंग में 0 लेकिन गेंदबाजी में हीरो मैदान पर वैभव जो के मोर्चे पर. अब नया बल्लेबाज पहुंच चुके हैं इस वक्त संगम मैदान पर. पूरे प्रतियोगिता में संगम ने अपने बल्लेबाजी की धार सबको दिखा दी, क्या बैटिंग किस खिलाड़ी ने. लेकिन संगम मुकाबला अभी भी बचा है, दिल्ली अभी भी बहुत दूर बची है और यहां से अगर बैटिंग करनी है इस ओवर में थोड़ा गेयर बदलना पड़ेगा, क्योंकि इस ओवर में आपको विकेट नहीं, इस ओवर में एक शॉट चाहिए मैदान पर. इसके बाद 16 गेंदों का खेल मैच में बचा हुआ इस मुकाबले का. और इस बार खींचकर खेला गेंद को ऑफ स्टंप के बाहर से दबोचा वहां पर शॉट, लॉन्ग बाउंड्री पर गेंद निकली, लॉन्ग ऑफ पर 1 रन निकला और 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 25 रन मैदान पर. और यहां पर जीत से पीछे अंतिम अगर खेल बताया जाए तो लगभग 15 गेंदों पर 50 रन की आवश्यकता मैदान पर. 51 रन पर अभी तक जीत से पीछे. ऑफ स्टंप के लाइन को बाहर रखा, दूर रखा, बाहर गेंद वाइड बॉल निकला. और देखिए कम शब्दों की कहानी है ये. अब वुमेन लीग मैच देखा आपने, आखिरी वैष्णवी ने लगभग 11 छक्के मारने थे, 11 छक्के 10 छक्के मार दिए, मैच समाप्त कर दिया. आपको 8 ही मारने हैं, 15 गेंदों में 8 छक्के मारने. इस ओवर में 2 मारिए, अंतिम 4 12 गेंदों पर बिल्कुल 6 मारिए, काम तमाम हो जाएगा. ये कम शब्दों का खेल मैदान में रहेगा, लेकिन उससे पहले की कहानी कुछ और रहेगी मैदान पर, आपको सेट होना पड़ेगा. हमारे साथ बिल्कुल गणेश सर बिल्कुल बैठ चुके हैं स्कोरिंग पर. और इस बार सीधा खेला लॉन्ग पर, खिलाड़ी पीछे रखा, 1 रन निकला. थोड़ी सी और पिच गेंद जरूर थी, लेकिन ताकत थोड़ी सी कम देखने को मिली, टाइमिंग उतना कुछ खास नहीं था मैदान में. लेकिन यहां पर 1 रन बना, 1 रन के साथ टीम का स्कोर मैदान में चला, जबकि अब टीम का स्कोर पहुंचा मैदान पर इस समय पर जबकि 27 रन मैदान में. देखिए मैच कड़क है इस मुकाबले की. ओहो इस बार और आया 6 रन. रौनक थोड़ी उड़ गई मैदान में, ये तो होना ही इस खेल में. और फिर से खींचकर ऑन साइड पर तगड़ा प्रहार, लॉन्ग ऑन खिलाड़ी पीछे गैप में गेंद निकल चुके हैं. पहला रन बहुत तेज निकला और जब तक गेंद को रोका जाएगा दूसरा भी रन मैदान पर बनेगा. मतलब खेल अब समाप्त हो चुका है. 3 ओवर का टीम का स्कोर मैदान में पहुंचा 76 का पीछा करती हुई 35 रन पर मैदान पर. अंतिम 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ
और गणेश सर कितने रन चाहिए? 41 रन। मतलब मारने कितने पड़ेंगे सर जी? 6 ही तो मारने हैं ना, उतनी कोई लंबी नहीं है गेंद, लंबा खेल नहीं है। डीज है ऊसो बजाओ। अब खेल बचा हुआ 12 पर चाहिए इस समय पर 41। ओ फुल टॉस, फुल्ली फुल्ली फुल्ली, नहीं पता नहीं चल रहा से क्या हुआ, यहां से गेंद दिखी नहीं हमें, क्या हुआ वहां पर हुआ। अब हम पर यहां पर बता रहे कि तीसरे के लिए कॉल हो सकता है। हाँ हो गया वहां पर, तीसरा रन नहीं, आउट, आउट मैदान पर। ये आवश्यकता नहीं थी रन के मैदान पर, सफलता। चेहरे पर सावंत सर के मुस्कुराहट देखिए, ये मुस्कुराता चेहरा जो गुलाब की तरह फूल चुका है सेकंड के, वो रन आउट का विकेट मैदान पर। थैंक यू डीजे, थैंक यू। नया बल्लेबाज पहुंच चुका प्रसाद बीड़िया जो कि पहुंच चुका 39 रन की अब आवश्यकता मैदान पर। संगम जो कि स्ट्राइक पर, ओ हो, इस बार उड़ाया 6 रन। खास ऑफर आ चुका है, मैच समाप्त करेंगे तो 2000 रुपए प्राइज मिलेगा सम्मानीय। रवानत की तरफ से और पिच गेंद कवर बाउंड्री पर, वन बाउंड सीमा रेखा पर को फील किया जा चुका है, लेकिन जब तक इन काटा बदलेगी ना तब तक दूसरा रन मैदान पर बन चुका है और इन 2 रन के साथ रनों में इजाफा पहुंचा। टीम का स्कोर मैदान में पहुंचा 75-76 का पीछा करती हुई मैदान पर 45 रन पर। सावन काका हमारे जितने लोग पीछे बैठे ना उनकी शांति भंग हो चुकी है भाई। अब देखिए वो महिलाओं का मुकाबला वुमेन मैच, ओ इस बार क्या टाइमिंग था, बल्ले पर लगी गेंद, शरीर पर लगी, डॉट निकली गेंद मैदान पर। अब खेल बचा हुआ मैदान में, 8 गेंदों में 31। सर जी 5 ही तो मारने हैं ना, उतनी दूर तो मारने नहीं आपको, 5 ही तो मारने हैं। पहले एक मारिए, ओ हेलीकॉप्टर बहुत तेज नहीं, डॉट गेंद निकले, कोई फर्क नहीं पड़ता। संगम इस गेंद पर भी एक बड़ा छक्का निकला, तब भी मुकाबला ऑन है ये, या फिर सिंगल निकाले, सामने वालों को ले मौका दीजिएगा, आखिरी ओवर वो खुद डाले, कौन डालेगा वो, और वो भी सवाल रहेगा। 31 रन, ऐसा हुआ नहीं कि मैच कभी समाप्त तो हुआ नहीं है। ऑन साइड पर खींचा हुआ शॉट, मिड विकेट सीमा रेखा पर, गेंद निकली सीमा रेखा से बाहर। अब खेल बिल्कुल बदला, 6 गेंदों का मैदान में अब खेल शायद रह चुका है इस मैदान पर। 6 गेंदे 27 रन मैदान पर। डीजे बजाओ एक बार फिर से, आपके लिए चांस रहेगा ये। पीछे मैं तो कहूंगा नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को स्ट्राइक पर लाना पड़ेगा, लेकिन दूसरे ओर से गेंदबाज को ध्यान में रखना पड़ेगा। आपको सिर्फ 2 गेंदें अच्छी डालनी है, एक गेंद भी खराब हो गई ना तो हमारे सावन काका और पीछे जाएंगे। अगर दूसरी गेंद खराब और पीछे, सावन काका उससे पीछे जाना नहीं है, टीम भी खाई में और आप भी शायद तो पीछे जाएंगे। इसलिए मैं तो यही कहूंगा, दिल थाम लीजिए, धड़कने थाम लीजिए। उम्मीद पर ये पूरी कायनात ठहर चुकी है, थम चुकी है, और आज इस समय पर क्या मुकाबला होगा ये। 31 रन थे, अब 27 का परिणाम।
ऑन साइड पर खेला, हवा में चिप शॉट था, लेकिन ये आउट होगा तो काम बनेगा। एक 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 सावन काका की आवाज आप सुन सकते हैं, हमने जानबूझकर उनकी तरफ माइक लिया था। सावन काका की उम्मीद, सावन काका आप तीन बार ऐसा हुआ कि आपने टीम बदली है। सावन काका आप किस टीम के साथ हो? बाद में बोलेंगे। अब खेल बचा हुआ 5 गेंदों का 26 रन। जिस टीम के साथ सावन काका रहे वो टीम प्रतियोगिता में जीती नहीं है, ऐसा इतिहास कह रहा है। इतिहास सर जी बदले भी जा सकते हैं। सावन काका उम्मीद है कि इतिहास बदला जाए मैदान में, ये उम्मीदों का खेल है मैदान पर। लेग स्टंप के बाहर व्हाइट का बोनस रहेगा, ये गेंद 3 रन के लिए निकल जाएगी, निकल जाएगी शायद, तो देखना पड़ेगा क्या लगा है या नहीं लगा है। अंपायर से रिव्यू शायद नहीं, वहां पर तो हुआ क्या, वहां पर हुआ, अंपायर ने हमें सब कुछ कह दिया स्प्राइट की तरह, ओके आलबेल सब कुछ ठीक ठाक। नहीं लगा नहीं है, लगा नहीं, अंपायर ने कह दिया सब कुछ आलबेल। व्हाइट निकला, व्हाइट के साथ टोटल 2, मतलब अब 5 गेंदों में 4 ही तो मारने हैं सर जी। उड़ाया 6 रन के लिए, ये ठीक बिल्कुल वहां पर गेंद निकली है हमारे कैमरामैन की तरफ से। सावन काका कहां गए? सावन काका 2 गज पीछे मत जाइए, आगे कुआं पीछे खाई है, आपको कहा जाना है। अब खेल बचा हुआ 3 गेंदों का, जिससे पीछे 4 गेंदों में 19 रन की आवश्यकता है मैदान पर। कड़क मुकाबला ये, संगम किसी भी सूरत में ये संगम करके रहेगा, उसने ठान लिया। सावन काका के चेहरे की रौनक सब कुछ बयां कर रही है। सर जी पसीना आ रहा है चश्मे से अंदर से, इतना बिल्कुल गर्मी का मौसम चल रहा है, लेकिन मुकाबला कर गई। गेंदबाज के लिए बहुत संकट है। सावन काका दिल थाम लीजिए, दिल पर हाथ रख दीजिए, क्या पता अगला मोड़ कौन सा होगा। देखिए अब 4 गेंदे, खेल बचा हुआ 19 रन का। और हेलीकॉप्टर उड़ने की आवश्यकता, दौड़ना ही नहीं था, दौड़ने की आवश्यकता नहीं थी मेरा नसीब, क्योंकि दूसरे रन के लिए कॉल हो चुका है। और ये देखिए 1 ही रन वहां पर बनेगा, 1 रन बना, आउट हो गए, रनआउट का विकेट की कोई अहमियत नहीं है। अब खेल बचा हुआ अंतिम 3 गेंदों का, तीनों के तीनों ढील से हो जाओ। मैदान में उस सवाल का जवाब, बीच में संगम खड़ा मैदान पर, क्या होगा इस खेल का? राउंड विकेट से मोर्चा, उड़ाया 6 रन के लिए, ठीक है हो जाओ। दो गेंदों पर 12 रन चाहिए, तेरा कमाल संगम खुद तुझे पता रहेगा, लेकिन आज तुझे बैटिंग करनी है, ये कमाल रहेगा इस खेल का। ओ नहीं, बच गया खेल, स्क्योरलेस खिलाड़ी के हाथ में। यह आवाज थी काका की, और इससे पता चल चुका है इतिहास बदला गया मैदान पर। संगम की बैटिंग को तालियां बजाए, संगम ने क्या बैटिंग की, संगम वेल्डन बल्ला दिखाई है। संगम हार कर भी कभी कभी कोई जीत कर बाजीगर बन जाता है, हार भी जीतने के काबिल होती है। देखिए हार हो चुके उस बात का अफसोस नहीं है, लेकिन बिल्कुल बढ़िया माहौल मैदान पर। और एक बार तालियां बजाए उस खिलाड़ी के लिए जो तीसरे साल में इस प्रतियोगिता में फाइनल में पहुंच चुका है। फाइनल जो ट्रॉफी जीतेगा वैभव, वैभव के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट अब ज्यादा बढ़, पता ना संगम जब तक था ना शायद लेने के देने पड़ जाता। और देखिए काका को अभी फोन आ चुका है, 3-4 बार फोन आ चुके घर से, क्या हुआ
और ये बता रहे दिल थाम लो। ये आवाज बीच में आज हमें दिखा रहे ये पता है कि मुकाबले जीत चुके हैं। सर जी शांति रखिए, क्रिकेट है ये, क्या नो गेंद गिर जाए, क्या वाइट बाइट सब कुछ मिल जाए, होने को कुछ भी हो सकता है, क्योंकि एक गेंद पर मैंने दो तीन बार देखा है 9 रन बनाए गए मैदान पर। बिल्कुल अब तक की कहानी 12 रन चाहिए मैदान में, एक गेंद बची इस मुकाबले की, क्या काबिल, एक गेंद 12 रन फिर भी फील्डिंग ना करे, इतना भरोसा नहीं उनको है। वापस खेल मैदान में चलेगा, बिल्कुल अच्छा माहौल मैदान में। इस बार देखे डीजे बजाओ। हमें भी यहां पर मौका मिला, इसके लिए खास धन्यवाद यहां पर समीर आपका भी, क्योंकि हमें भी यहां पर मौका मिला बहुत सालों के बाद भी, इसलिए सभी का धन्यवाद। हमारी कमेंट्री से सुनी उनको खासकर आभार व्यक्त करते हम लोग। और चलिए डीजे एक बार फिर से हुजो। हॉस्पिटल पडवे एसएसपीएम प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या पर्वातील मेगा फायनलिस्ट संघ आहे एसएसपीएम स्ट्रायकर्स क्रिकेट संघ। दोन्ही संघ तसेच उपस्थित सर्व खेळाडू सर्वांना विनंती, आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे। संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी महत्त्वपूर्ण पंचांची जबाबदारी पार पाडली, पहिल्या 2 दिवसात दत्ता गावडे सर, त्यानंतर प्रजेश रावले, सनी भिसे, नितीन जबडे सर आणि त्याचप्रमाणे मयूर पेडणेकर या सर्व 5ही पंचांचा मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद। त्यानंतर समालोचन कक्षात पहिल्या 2 दिवसासाठी राकेश शिंदे सर, विवेक परब सर, बादल चौधरी सर, कृष्णा देवजी सर, योगेश परब सर, त्यांच्या वतीने मी समीर राणे, सर्व समालोचकांचे देखील आयोजन कमिटीच्या वतीने एसएसपीएम मॅनेजमेंटच्या वतीने लाख लाख धन्यवाद। आमचे बॉल बॉय त्यांचं देखील मॅनेजमेंटच्या वतीने लाख लाख धन्यवाद। त्याचप्रमाणे स्कोरर गणेश राहुल सर, आपलं देखील लाख लाख धन्यवाद। सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा धन्यवाद असतील। आपण सर्वांनी दिलेल्या वेळेचं तंतोतंत पालन केलं त्याबद्दल एसएसपीएम मॅनेजमेंटच्या वतीने तुम्हा खेळाडूंसाठी जरा आपल्यासाठी स्वतः म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। सर्व खेळाडू आपणास विनंती, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे। सर्व खेळाडू अगदी काही वेळात आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत।